नमस्कार. अपूर्णांक व अपूर्णांकांवरील 4 मूलभूत क्रिया या घटकातला हा आपण स्वाध्याय 8.1 सोडवणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करत असताना छेद हे समान असावेच लागतात. त्यानंतर गुणाकाराला अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करावा लागतो. भागाकार करत असताना भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह घेऊन दुसरा अपूर्णांक व्यस्त या रूपात लिहायचा असतो. पुढे पुढे जसे जसे आल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा समजून सांगेलच, पण आपण डायरेक्ट आता या स्वाध्यायाला सुरुवात करूया. पण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसा करायचा हे मात्र तुम्ही नीट काटेकोरपणे समजून घेतलं तर कोणत्याही प्रकारच्या स्वाध्याय सोडवताना अडचण येणार नाही. बघा, प्रश्न पहिला आहे, कंसातलं ही टर्म आहे, सोडवल्यावर मिळणारे उत्तर कोणते? बघा, पहिल्या कंसातलं छेदस्थानी 11 11 आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट अंशांचं बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल ते आपण पूर्ण करू. हे सोडवल्यानंतर 3 + 4 किती होतील? 7 आणि 7 - 5 म्हणजे 2. म्हणजे पहिलं कंस सोडवलं 2/11 गुणिले या ठिकाणी सुद्धा वजाबाकी आहे, छेद समान असल्यामुळे 7 - 6 1/11 आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार येतो 2 × 2 2 × 2 2 आणि 11 × 11. कारण की अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. मग 11 × 11 11 × 11 म्हणजे 11चा वर्ग. 11चा वर्ग 121 आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे सी. प्रश्न दुसरा, 1.1/24 - 1 + 7/24 याला सोडवल्यास पुढीलपैकी कोणते उत्तर मिळेल? बघा, एक पूर्णांक, या एक पूर्णांकाला मी असं लिहू शकतो 1 + 1/24. बघा, एक पूर्णांक एक नाही, त्याच्यामध्ये हे उरलेला अपूर्णांक मिळवायचा आहे. म्हणजे 1 + 1/24 वजा 1 + 7/24. बघा, हा अधिक 1 आहे, हा वजा 1 आहे. विरुद्ध संख्या असल्यामुळे त्यांची वजाबाकी, त्यांची बेरीज काय असेल ते 0 होईल. म्हणजे ते आपण कट केला. मग राहिला काय? 1/24 + 7/24 छेद समान आहेत. मग डायरेक्ट आपण अंशाची बेरीज करू शकतो 8/24. मग आता 8/24, आता इथं 24 24 24 आहे, पण इथं 17 आहे, इथं 7 आहे, मग 8 नाही आहे कुठंच. मग आता आपण याला संक्षिप्त रूप देऊया थोडक्यात. मग 8 1 8 8 3 24. मग 1/3 पर्यायात उत्तर आहे. जोपर्यंत पर्यायात उत्तर शोधत नाही तोपर्यंत त्याच्यावर क्रिया करत राहायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न तिसऱ्याकडे वळूया आपण आता. बघा, या ठिकाणी 1.11/12 गुणिले 7/12 वजा 1.7/12 गुणिले 5/12 गुणिले यांचा गुणाकार. आता एक पूर्णांक आहे, या एक पूर्णांकाला आपण 1 + 11 याप्रमाणे करू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला तो अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचा समजा. मग ती एक शॉर्टकट मेथड आहे. हा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार, त्याच्यामध्ये अंश मिळवला म्हणजे यांचा गुणाकार 1 × 12 12 + 11 23 23/12 गुणिले 7/12 वजा इथं पण त्याच पद्धतीने 1 × 12 + 7 म्हणजे 19/12 गुणिले 5/12. बघा, अंशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. मग या ठिकाणी आपण 23 × 7 23 × 7 761 गुणिले 12 × 12 12 × 12 ह्या पद्धतीने लिहिणार. मग त्यांचा गुणाकार करत बसत नाही. आता 19×5 = 95 19×5 = 95, इथे 12 × 12. त्यानंतर 161 - 95 161 - 95 येतात 66 आणि छेद दोन्ही ठिकाणी सारखाच आहे 12 × 12 12 × 12 म्हणून मी एकदाच छेद लिहितो 12 × 12. आता या ठिकाणी मी याला 6 ने भाग देतो. 6 1 6 6 1 6 6 2 12. इथं 11 उरले, 11/2 × 12 म्हणजेच 11/24 11/24 हे उत्तर येतं. परंतु पर्यायामध्ये 11/24 उत्तर दिलेलं नाही.
परंतु आपलं उत्तर ह्याच पद्धतीने केलेलं आहे. बरोबर आहे. पर्यायामध्ये त्यांनी सी उत्तर दिलेलं आहे, पण सी उत्तर येणार नाही. ठीक आहे. अजून याच्यात काय असेल तर सुधारणा नक्कीच मी सांगेल, परंतु ह्याच पद्धतीने सोडवल्यानंतर 11/24 हे उत्तर मात्र येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न 4. एक सामना अर्धा तास चालतो. अर्धा तास या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल? बघा, मिनिटामध्ये अर्धा तास म्हणजेच किती मिनिटं? 30. बरोबर, 30 मिनिटं या वेळेचा म्हणजे 30 मिनिटाच्या 1/10 वेळ टाइम आउट म्हणजे 1/10 वेळ टाइम आउट म्हणजेच 30 गुणिले 1/10 यांचं सरळ रूप दिलं तर उत्तर येतं 3 म्हणजे 3 मिनिटे. किती? 3 मिनिटे. पर्याय क्रमांक डी. पुढीलपैकी कोणती लहान संख्या 12/5 या अपूर्णांकांच्या छेदात मिळवावी म्हणजेच मिळणारा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक असेल? छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्याचा छेद अधिक म्हणजे छेद मोठा अंशापेक्षा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. मग या ठिकाणी असेल म्हणजे लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला. इथं जर 6 मी घेतली, पर्यायामध्ये 6 आहे, मग 5मध्ये 6 मिळवलेत, किती होईल? 11. अंशापेक्षा 12पेक्षा 11 मोठे आहे का? तर नाही, मग सी पर्याय गेला. मग 7 जर मिळवले 7 तर किती होईल? 12. 12 आणि 12 जो होईल सारखीच होईल, तो पण येणार नाही. मग राहिला पर्याय काय? 8. म्हणजे 5 आणि 8 13 म्हणजे 12 अधिक 13 12/13 म्हणजे इथं 13 ही अंशापेक्षा मोठी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक हा झाला. म्हणजेच या ठिकाणी 8 हा छेदात मिळवावा लागेल म्हणजेच मिळणारा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक होईल. बघा, या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न 2 नंबरच्या प्रश्नासारखाच प्रश्न थोडक्यात आहे, बाकी काही जास्त बदल नाही. मी याला हा एक पूर्णांक आहे आणि हा एक अपूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मी याला 1 अधिक 1/24 अधिक 1 वजा 1/24 हा पूर्णांक संख्या आहे. यांची बेरीज करूया आपण. 2 अधिक त्यानंतर 1/24 आणि वजा 7/24 बरोबर, म्हणजे यांची आपण वजाबाकी करणार आहोत. कारण की का इथं वजा चिन्ह आहे, यांची वजाबाकी करणार आहोत. म्हणजे 1 वजा 7 वजा 24 आणि छेदस्थानी 1 लिहिणार आहोत. मग आता 1 वजा 7 मध्ये वजा 6 येईल, वजा 6 म्हणजे 2 वजा 6/24 या पद्धतीने. आता इथं छेद समान करायचं आहे, इथं 24 आला पाहिजे म्हणून मी याला 24 एकाला 24 ने गुणतो, वरती पण 24 ने गुणतो म्हणजे आलं 48/24 वजा 7/24. या दोघांची वजाबाकी केली तर 42/24. बघा, आता 24 या ठिकाणी 24 छेदस्थानी आला, 1 2 3 ठिकाणी 24 आहे, परंतु याला संक्षिप्त दिला तर मात्र कुठंच येत नाही. म्हणून आपण एक काम करूया, याला 6 ने भाग जाईल, याला पण 6 ने भाग जाईल. मग आपण कसोट्या वापरायच्या या ठिकाणी, कसोट्या, कारण की लहानात लहान रूपात आणायचं आहे. मग 6 7 42 6 चौक 24 म्हणजे 7/4 हे आलं. पर्यायामध्ये उत्तर आहे बी. तर अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसा करायचा हे अंडरस्टँडिंग झालेले असेलच. निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब निश्चित करा. धन्यवाद.